दरवाजा लागलेला होता आणि त्यावेळेस सूरजची रिएक्शन कशी होती हे सगळ्यांना सांगताना पॅडी दादा इथे सगळ्यांसमोर खिल्ली उडवताना दिसत आहेत। चला तर बघूयात ते काय बोलतायत। तर इकडे पॅडी दादा सांगतात की तो मला म्हणत होता की हे उघडेनात का हो, मग मी त्याला म्हटलं मी जाऊ का दरवाजा उघडून सांग, त्यावेळेस मी पण तुझ्यासारखी ऍक्शन केली। तर सूरज म्हणतो की माझ्यासारखी ऍक्शन करायला जाऊ नका, धडक चाल दरवाजाला। त्यावर पॅडी दादा म्हणतात की नाही मी शहाणा आहे, मी लांबूनच केली, तुझ्यासारखा नाही। असं म्हणल्यावर सगळेच हसतात। नंतर मी तुझ्यासारख्या 2-3 उड्या मारल्या आणि मी व्यवस्थित दरवाजा बाजूला गेला आणि मी आपोआप आत गेलो, कारण काचीचा असल्यामुळे तो दिसतच नाही असं धनंजय सांगतो। त्यावरती डीपी सांगतो की त्या दिवशी पण त्याची मस्त अशी धडक लागलेली होती। तर पॅडी सांगतो की त्या दिवशी तर त्याचं वेगळंच चाललेलं, मस्तपैकी आला, अरे सूरज माईक असं बघ म्हणताना त्याने लगेच स्लो मोशन मध्ये येऊन जोरदार धडक दिली, असं डोक्याला लागलं, डोकं धरूनच बसला। तर सूरज म्हणतो हो त्यावेळेस मी बधीर झालो होतो, डोक्याला तिरिमिरी आलेली होती। तर हे बघून त्याचं सगळेच हसत असतात आणि त्यावेळेस पॅडी दादांना खूप हसायला आलेलं होतं, पण आता त्याच्यासमोरच कसं हसायचं म्हणून मी शांत बसलो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून श्वासोच्छवास वाढलेले असं ते सांगत असतात। तर डीपी सांगतो की वर्षाताईंच्या बाबतीत सुद्धा माझं तसंच झालेलं होतं। तर यांना काही गोष्टींमध्ये हसू आलेलं असतं, पण सिच्युएशन बघून हे स्वतःला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात। तर सूरज म्हणतो की जसं फायटिंग मध्ये होतं का नाही पिक्चरात, एखाद्याला धडक दिल्यावर असं गालबिल हलते, तसं मला झालं होतं। तर अशाच प्रकारच्या अनेक मजेदार गोष्टी सूरजच्या बाबतीत घडत असतात। तर अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।